अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नमस्कार. जर तुमच्या परिवारामध्ये कोणी 10वीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए, जेईई आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहे. आणि जे विद्यार्थी आता 10वी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो. तर हे क्लासेस निवासी असून तुम्हाला 2 वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. तर 120 विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केले जाईल. जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल तर यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे. आणि जे विद्यार्थी मेरिट मध्ये असे 120 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल. तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी, विशेष तज्ञाचे मार्गदर्शन आणि मुला-मुलीसाठी सेपरेट वसतिगृह पण उपलब्ध आहे. तसेच 11वी आणि 12वीची ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत केल्या जाईल. तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे www.siddhantedu.com, तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता. याची अंतिम तारीख आहे 28 फरवरी. संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पत्ता दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8999990128 किंवा 8788756460 यावर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर करा. खैरी येथे समस्त श्री गुरुदेव भजन मंडळ व खैरी ग्रामवासी यांचे संयुक्त विद्यमाने भव्य खंजेरी भजन संमेलन संपन्न. खैरी येथे समस्त श्री गुरुदेव भजन मंडळ व खैरी ग्रामवासी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक फेब्रुवारी 21 ते फेब्रुवारी 23 पर्यंत भव्य खंजेरी भजन संमेलनाचे आयोजन करण्यात होते. दिनांक 25 फेब्रुवारी 21 ला सकाळी 9 वाजता वसंतराव जवादे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. तर बाबाराव महाराज यांच्या हस्ते प्रमुख मान्यवराच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खैरी गावातील महिला पुरुष गुरुदेव सेवा मंडळाची भजनाचा कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी परमेश्वर बिडकर यांचे विचार मार्गदर्शन. रात्री 9 वाजता हभप कुमारी भावनाताई खंडाळकर नागपूर यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक फेब्रुवारी 22 ला सकाळी 5 ते 6 ग्रामसफाई, त्यानंतर सामुदायिक ध्यान. सकाळी 8 वाजता सरपंच, उपसरपंच, सचिव, सदस्य व गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी व गुरुदेव मंडळांचे सेवक यांच्या सहभागातून ग्राम स्वच्छता अभियान. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सामान्य ज्ञान स्पर्धा. दुपारी 12 ते 2 पर्यंत महिला मंडळाची भजने. 2 ते 5 वाजेपर्यंत महिला संमेलन. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सामुदायिक प्रार्थना. आदिवासी गुरुदेव भजन मंडळ खैरी अरुण जांभुळकर यांचे विचार मार्गदर्शन. रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत भजन संध्या. दिनांक 23 फेब्रुवारीला सकाळी ग्रामसफाई, सामुदायिक प्रार्थना. सौ. नंदाताई बाराहाते यांचे विचार व मार्गदर्शन. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक व रामधून. त्यानंतर स्पर्धा परीक्षाचे बक्षीस वितरण. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हभप तुकाराम गोडे महाराज मानवता विचार राष्ट्रीय कीर्तनकार रा. कुरजडी जामठा यांचे काल्याचे कीर्तन व सायंकाळी 4 वाजता भजन संमेलनाचे उद्घाटन सुखदेव भोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी यांच्या हस्ते वसंतराव जवादे, आनंदराव बोंदरे, उत्तमराव फुटाणे, परमेश्वर बिडकर, बाबाराव महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले होते. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे. भरोश्यावर देश आहे हो. त्या माया शेतकऱ्याच्या कष्टावर देश जगून राहिला. आणि त्या सीमेवर असणारे माझे जे देशसेवक आहे, देशप्रेमी आहे, सैनिक आहे, त्यांच्यामुळे आपण खुशाल झोपून राहिलो. किती कमाल आहे माझ्या शेतकऱ्याची आणि आमच्या सैनिकांची. तरी आम्ही आजही जागे नाही, आम्हाला जागृतीच नाही, आम्ही मेलेले आहोत. तुकडोजी महाराज भजनात सांगतात, मरने क्या घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी है मेरे, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मेरे, दुनिया मरने वाली है. क्यों मरने घबराता बंदे, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है. बिना मले है चैन कहा, जीना तो दुखदाई यहाँ, जीना तो दुखदाई यहाँ.
उछल उछल कर जी घबराए, शांति न किसी ने पाई है, शांति न किसी ने पाई है। क्यों मरने घबराता बंदे, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी है मीठी, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मीठी, दुनिया मरने वाली है। ये दुनिया मरणार आहे, तरी अभिमान किती आहे. अरे रावणासाठी तुकडोजी महाराजांनी लिहिलं, अभिमान मत करा धमी. आपल्याला म्हटलं आपण किती अभिमानात जगून राहिलो. हो, अभिमान मत करा धमी, मैं ही भला मेरा भला, कुछ सोच अपने मगज में, किसका है मैं जग में चला. रावण सरीके शूर की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो तब बात आकर फस गई. जेव्हा बोंबलेले बाण लागला तेव्हा श्रीराम म्हटलं, तोपर्यंत काय म्हटलं, वनवाशा म्हटलं. वनवाशा आहे म्हणे या. अरे अरे अरे, तसंच आहे आपलंही. जोपर्यंत अंगात आठ आहे तोपर्यंत तुम्ही मिशीवर आठ भरणार आहे. ज्या दिवशी अंगातला आठ गेला, मिशाई लोंबणार आहे आणि दातही पडणार आहे. दात पडले केस पिकले, बुद्धीची गेली हमी, वासने तुझ भोवती, किती जन्म घालावे आम्ही. किती जन्म घाला तरी भोग आहे हा संपणार. अरे अरे, वासना ही संपणार आणि आपल्या जीवनातलं दुःख हे संपणार नाही. मग संपते दुःख, त्याच्यासाठी तुम्हाला माणूस बनावं लागेल. संपते दुःख, आजपासून काड्या करणं सोडावं लागेल, आजपासून दुसऱ्याचा निंदा करणं सोडावं लागेल. तुम्हाला सुखानं मरणं पाहिजे का. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सुखानं मरणं पाहिजे, कोणती पूजा करू. पूजेनं सुखानं मरणं येत नाही, आचरणात वागल्यानं सुखानं मरणं येते. जो आचरणात वागल त्याचं मरण सफल होते. नाही पूजा करतो त्यांना हो, ते नकली वय का. एकत आणली अगरबत्तीचा पुडानं लावला, जय बापा देवा न सुखाचं ठेवा. तो म्हणून देव मी लय दूर आहे तुझ्यापेक्षा, मला काही बैताळ समजू नको. हा, कालच रात्री तुला गंजात फोडणी दिली ना, आज अगरबत्ती लावते, शहाणपणा करते का रे. हा, शहाणपणा करून राहिला, मला शिकवते. लोक म्हणतात कसे हे समजत नाही मले. आपली नीती पाहत नाही, आपला कारभार पाहत नाही, आपलं वागणं पाहत नाही आणि लोक देवाले बदनाम करते. त्या भगवंताले बदनाम केलं लोकांनी. त्या कृष्णानं कपडे नेले. अरे सांगणाऱ्या सांग तर खरा, कोण्या वयात नेले ना काहून नेले. त्या गवळणी उघड्यावर आंघोळ करून राहिल्या होत्या. त्या कृष्णाले बदनाम केलं. जसे जसे धर्म धर्म झाले, तो त्या धर्माची टीका करते, तो धर्मवाला या धर्माची टीका करते. अरे खोलात जा, पाण्यातला मासा झोपी जाय कैसा, जावे त्यांच्या वंशा तेव्हाकडे. तुम्ही वरूनच एकामेकाची निंदा करून राहिले. त्या गवळणी उघड्यावर आंघोळ करताय आणि निवस्त्र आंघोळ करत होत्या. तेव्हा हे लहान लहान कृष्ण सवंगडी सगळे गेले. हे शोभा देत नाही महिला मंडळीले. चला यांना सबक शिकवू आता. चला रे म्हणे, चला ना कपडे. कपडे घेतला, बांधलं गाठुडं, वरत झाडावर बसले. तेव्हा गवळणीची आंघोळ झाली आणि पायचे तर कपडेच नाही. अरे म्हणे आता कपडे नाही करायचं का. तेव्हा मात्र लक्ष गेलं, अरे कृष्ण होय वाटते. हो ना, माया आईपाशी किती घराने केले. हा, दवा म्हणलं तेव्हा मला लाथाललं माया माय ना. हा, माया घरचं दही खाते, माया घरचं दही फोडलं, तिथचं मडकं फोडलं, अशा तशा गळ्याने करून मले लाथारलं तुम्ही. आता तुमचे कपडे देत नाही आणि हे तुम्हाला शोभा देते का. उघड्यावर आंघोळ करणं नाही ना कृष्णा. नाही नाही, कपडे नाही देत आता. तेव्हा मात्र त्या सगळ्या जणी पाया पडल्या, म्हणजे अशा तिथूनच पाण्यातूनच. कृष्णा आता याच्या पलीकडे तुझे घराने करणार नाही बा.
आता तू ये, तुला वाईटही म्हणणार नाही आणि अशा उघड्यावर आम्ही आंघोळ पण करणार नाही. आमचे कपडे दे ना कृष्णा. थांबा, सांगतो तुमच्या मालकाईला, तुमच्या घरी जाऊन सांगतो सासूले. आता असा त्याने धमकी दिली लहानच्या वया. आणि लोक म्हणते कृष्ण कपडे चोरा होता. अभ्यास केला का नाही? बाबासाहेबाचा अभ्यास केला का नाही? इथूनच मनाचं काही बी टपर टपर करायचं, काही बी मनात आलं, मेंदूत आलं, काही बी बोलायचं, गाव बैकवाचं. आणि गावामध्ये बैकवणारे लोक किती पैदा झाले याच्याकडे नाही तुमची चालत. अरे गाव बैकू नका रे, संत महात्म्यांनी आपलं आयुष्य वेचलं रे. आणि तुम्ही लेक हो गाव बेकार करता. याच्यासाठी कोणी यायला तयार नाही समोर. फक्त धर्माची, जातीची, संतांची, महापुरुषांची अरे अरे टीका करता. कुठं जागा भेटन आपल्याला? पुरं बजेट चुकलेलं आहे सगळ्याचं. एका कीर्तनात जाग्यावर येते का बजेट? एवढूशा कीर्तनात जाग्यावर येईन का? तर महाराज मग माझ्याकडे महाराज तुमच्यापाशी काहीतरी मात्र आहे, पाया लागतो. बिलकुल पाया लागायला याच नाही, माझ्यापाशी काहीच नाही आहे. संतांचे बोल तर पृथ्वीचं मोल, आणि तुमचे आमचे बोल तर मिरच्याचं बोल. संतांचे विचार महान आहे, पण आम्ही घेत नाही. आणि घेते लोक पण देणारे नाही. इथून भजनाहून उतरला, तिकडे गेलं का दारूचं दुकान कुठं आहे रे? बरं खर्जाचं दुकान कुठं आहे रे? कुठून लोक बदलणार आहे? उतरल्या बरोबर तर आम्ही तिकडे जर गेलो तर काय होईल? इकडे बायकोले एक कीर्तनकार आले आणि थोडा वेळात बाईले स्वयंपाकाला मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांचा मंडळाच्या प्रार्थनेला भजन कीर्तन करून घेण्याची गरज आहे. का बरं भजन कीर्तन? खरं म्हटलं तर आताच्या काळामध्ये भजन कीर्तन म्हटले की लोक बसायलाच नाही. आता तुमच्या गावामध्ये मायबाप मंडळींनी धन्यवाद देतो, तरी काही मंडळी पंडालच्या बाहेर बसतात. पाबर उभी बसण्याकरता आहे ना जागा. पण काही म्हणा तुमची प्रेम आहे, एवढ्या आवडीनं तुम्ही एक कार्यक्रम ऐकायला आहे. खरं म्हटलं तर शहरामध्ये तुम्ही भजन कीर्तन म्हटले की लोक ऐकत नाही. त्याला पाहिजे मनोरंजन, बरोबर आहे? आता तुम्हीच सांगा, कीर्तन हे मनोरंजनासाठी आहे का? काही विचार करण्याची योग्य गोष्ट आहे. कीर्तन मनोरंजनासाठी आहे का? मी पहिलेच सांगतो, असं बिमार पडल्यासारखं नका बसू. हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. तुम्ही बोलले पाहिजे, तुम्हीच बोलले पाहिजे. एकदा आवाज आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज की आता सांगा, कीर्तन मनोरंजनासाठी येतात, पण हे मनोरंजन का करावं लागते? मनोरंजन केलं नाही तर लोक बसत नाही. मनोरंजनाच्या माध्यमातून हा विचार आता जनमानसापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्याकरता बहु रिमिक्स कीर्तन करायला लागतं. आता आपल्याला वाटतं, मला वाटलं मी रोजच मनोरंजनातून करतो, एक दिवस अध्यात्मिक कीर्तन करून केलं. अध्यात्मिक कीर्तन सुरुवातीला तर पुष्कळ मंडळी होती, पुष्कळ पब्लिक होती. कार्यक्रम संपेपर्यंत फक्त 3च जण उरले. 3च जण उरले. आणि मला वाटलं हे धार्मिक लोक आहे, त्यांच्यापाशी गेली. म्हटलं तुम्हाला आवडला का कार्यक्रम? म्हणे आम्हाला त्याच्या आवडला. म्हणे आम्ही तर साऊंड सिस्टीम वाले हो. म्हणजे बाबा अध्यात्मिक कीर्तन थांबते का लोक? कारण की हे भजन कीर्तन आता बाबा तुमच्याकडे भव्य खंजरी भजन संमेलन आहे. कारण की ज्या खंजरीच्या माध्यमातून वंदनीय महाराजांनी सर्वांना खंजरीच्या जोड्यावर आपल्या भजनाच्या माध्यमातून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. कारण की तो काळच तसा होता,
जेव्हा वंदनीय महाराज भजन करायचे भाऊ 25-25 हजार लोक येऊन बसायची. वंदनीय महाराज भजन करायचे 25-25 हजार लोक येऊन बसायचे. आता भाऊ आम्ही कीर्तन करतो तर कुत्र शेपुटी नाही आलं. एवढी बंद परिस्थिती. तुम्हाला उदाहरण देतो, तुम्ही साधं कोणाच्या घरी भजन ठेवा, घर मालक पहिले भजन करणाऱ्याला सांगते त्या स्टोव घ्या, अगरबत्ती घ्या, लाल घ्या, हुक्का घ्या, चहा घ्या, भांड घ्या, पाणी घ्या, हे घ्या, ते घ्या. तुम्हीच आणले तर तुम्हीच भजन करा आणि तुम्हीच आपल्या हाताने शिकून अरे भजन कशाला म्हणतात? भजनाची वाजली खंजेरी, थांब पडली मृदुंगावरील झाली जनता वेडी भावडी, ऐका या भजनाची. त्या भजनाला वंदनीय महाराजांनी आपलं सर्व तन मन धन मानलं, कारण ते आपल्या भजनाच्या माध्यमातून सांगतात की सबसे ऊंचा है धन तेरा प्यारा भजन इसमें सारा तन भजन कीर्तन का बरं म्हणतो? परमेश्वराचं नाम चालते, नामस्मरण करावं लागेल. या भजनाला कीर्तनाला वेळ देण्याची गरज आहे. कारण की तुमच्या येथील भाऊ श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ का बोलतात तुमचा मिळून तुम्ही कमी जास्त